नमस्कार, आप देख रहे हैं मान न्यूज़ 7 के लिए मैं विदाश मिश्रा। बढ़ते हैं आज की खास खबर की ओर। वर्धा के आबाजी मंदिर और विठ्ठल रुक्मिणी मंदिर भवन निर्माण की आधारशिला रखी गई। गांव में दो तीर्थस्थल है, विठ्ठल और आबाजी मंदिर। भवन का निर्माण देवली पुलगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजेश बकाने की निधि से किया गया। देवली पुलगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजेश बकाने की उपस्थिति में दोनों भवनों का शिलान्यास किया गया। इस अवसर पर पूर्व ग्राम पंचायत समिति सदस्य अशोक सुपारे, पूर्व जिला अध्यक्ष नाना ढगे, मेरे ग्राम पंचायत सदस्य उत्तम ढगे, पूर्व सरपंच मानिक कालोदे, पूर्व उत्तम ढगे, मंडल प्रदेश अध्यक्ष राजू किटकुले, गजानन खाते, योगेश खोड़े, विजय जायसवाल, निखिल कातोरे, पदभाकर लिचिड़े सहित क्षेत्र के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। वर्धा से सतीश काड़े की रिपोर्ट, महान्यूज 7 नागपुर। विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान आहे, सुरेश भाऊ या देवळाचे अध्यक्ष आहे, सगळे साखरकर साहेब आणि सगळे ट्रस्टी या ठिकाणी संबंधातले आहे। म्हणून आम्ही निधी देत असताना आबाजी महाराज देवस्थानाला दिला आणि विठ्ठल रुक्माई मंदिराला देवस्थानाला दिला नाही, हे व्हायला नको। म्हणून या ठिकाणी योगेश भाऊ आपण सर्व समसमान न्याय करण्याचं काम या ठिकाणी करतो आहे। त्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झालेली आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण दौरा केला त्यावेळेस सगळ्या अधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्या होत्या की या भागामध्ये सर्वे करा आणि सर्वे करून जो अहवाल शासनाकडे पाठवा। सर्वे करत असताना सर्वे करू नका आणि हा अहवाल संयुक्तपणे सर्वे केलेला शासनाकडे पाठवून या शेतकऱ्यांना, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे। या अलीपूर कांदगाव भागामध्ये 137 मिलीलीटर पाऊस हा कांदगाव तालुक्याला पडला आणि 117 मिलीलीटर किती पडला पाहिजे। आणि जो गरीब आहे, ज्यांचं घर पडलेलं आहे, ज्यांचं घर जीर्ण अवस्थेमध्ये आहे, अशा लोकांना इंदिरा आपल्या पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मिळाले पाहिजे या दृष्टीने सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। समस्या अनेक आहे। मला अनेक लोक म्हणतात की भाऊ आता आमदार झाले, आता तर मजा आहे।